नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर एका लोखंडी कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे, त्याला मस्त गरम करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आपल्याला. मोहरी तडतडली की 2 मीडियम आकाराचे कांदे असे स्लाईसमध्ये कट केलेले लांबसर त्याला फ्राय करून घ्यायचे. एक थोडंसं फक्त सोनेरी रंग येईपर्यंत बरं का, खूप डार्क ब्राऊन नका करू. आता त्याच्यामध्ये ना मीडियम तिखट असलेल्या मिरच्या अशा 5-6 फक्त मधोमध लांबसर कट करायच्यात आणि त्याला चीर मारून घ्यायची, अशी त्या फ्राय करायचं आपल्याला. त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं अगोदर की कांदा आपल्याला आहे ना खूप डार्क ब्राऊन नाही करायचा, एकदम हलकासा सोनेरी रंग आणायचा बरं का त्याला. त्याच्यातला स्वीटनेस आपल्याला टिकवून ठेवायची तशीच. आता इथे 3 मीडियम आकाराचे टोमॅटो हे असे लांबसर कट केलेले ते आपल्याला टाकून घ्यायचे त्याच्यात. चार वांगे आपल्याला छान साफ करून घ्यायचे आहेत, एकदम स्वच्छ आणि असे लांबसर मधोमध कट करून घ्यायचे आहेत. त्याचे 4 भाग करायचे आहेत एका वांग्याचे. त्याला पण आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याच्यात ना थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमचापेक्षा कमी. लाल तिखट टाकायचं आपल्याला 1 चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार टाका. धने पावडर टाकायची आहे 1 चमचा. गरम मसाला पावडर टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा. आता एक गरम मसाला पावडर टाकल्याने काय होतं की आपल्याला त्याच्यात ना खडे मसाले टाकायची गरज पडत नाही. आणि एक सिक्रेट पदार्थ खूप जबरदस्त लागतो चवीला, तो म्हणजे शेवभाजी मसाला. तो आपल्याला त्याच्यात टाकायचा जवळपास 1 चमचा. शेवभाजी मसाला टाकून ही रेसिपी बनवून बघा आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता गॅस मोठा करायचा आहे. आता या सगळा मसाला एकत्रित करून घ्यायचा त्या वांग्याला आणि त्या टोमॅटोला मस्त लागला पाहिजे बढिया. हे बघा. आणि गॅस मोठा ठेवायचा बरं का, मोठ्या आचेवर त्याला मस्तपैकी 1-1.5 मिनटं आपल्याला फ्राय करत राहायचं आहे. 1-1.5 ते 2 मिनटं. हे बघा, जवळपास 1.5 ते 2 मिनटापासून त्याला फ्राय करतोय मी. किती मस्त दिसते बघा, बढिया. आता काय करायचं, त्याच्यामध्ये ना थोडंसं दही, जवळपास 2 ते 3 चमचे दही टाकायचं आहे. त्याला मिक्स करून घेऊ. ठीक आहे, सगळ्या वांग्याला टोमॅटोला ते दही लागलं पाहिजे. 1 नंबर. ते बघा, आता त्या दह्याने काय झालं, तो तळाला जो चिकटलेला मसाला होता ना तो पण आता निघायला सुरुवात झाली बघा. हे बघा, सगळा मिक्स झालेला आता बढिया. हे बघा किती सुंदर दिसते बघा. हे 1 नंबर टेस्ट लागते बरं का या रेसिपीची. आता याला परत 1-1.5 मिनटं मोठ्या आचेवर फ्राय करत राहायचं आहे, त्याच्यातलं तेल जोपर्यंत वेगळं होत नाही तोपर्यंत. हे बघा, हे तेल दिसतंय, हे तेल सेपरेट झालं बघा. 1.5 ते 2 मिनटापासून मी त्याला फ्राय करतो. हे बघा. आता त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला, एकदम थोडंसं, आणि थोडंसं मीठ टाकून घेऊ. नंतर परत ॲडजस्ट करू लागलं तर. आता थोडंसं टाकून घ्यायचं, मिक्स करून घेऊ त्याला हलक्या हाताने. हे बघा, एकदम असं कोरमाचा फील आला की नाही. हैदराबादी जो ट्रेडिशनल कोरमा असतो ना त्याच्यासारखीच चव लागते या रेसिपीची. आता याच्यातलं थोडंसं ना पाणी आटून घेऊ आपण. हे बघा, पूर्ण तेल सेपरेट झालेलं आहे आता त्याच्यातलं. 1 नंबर. आता काय करायचं, 1 वाटी तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. 1 वाटीमध्ये जवळपास असेल तो 200 ग्रॅम तांदूळ बरं का.
150 ते 200 ग्रॅम तांदूळ. त्याला मिक्स करून घेऊ व्यवस्थित. हलक्या हाताने मस्त मिक्स करून घ्यायचं आहे सगळंचे सगळं. आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. पूर्ण तांदूळ डुबला पाहिजे इतकं पाणी. 1 वाटी तांदूळ आपण टाकला आहे ना, तर 3.5 वाट्या पाणी त्याच्यात टाकलं पाहिजे. कारण याच्यामध्ये वांगं टोमॅटो पण आहे, मसाल्याचा पण बेस आहे, त्याच्यामुळे पाणी थोडंसं जास्त लागेल. बढिया. आता ह्या स्टेजला तुम्ही त्याच्यामध्ये मीठ परत थोडं ॲडजस्ट करून घ्या. लिक्विड जे आहे ना, हे पाणी थोडंसं खारटसर लागलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. तरच आपल्या या पुलावला चव येणार आहे. मस्त ॲडजस्ट करून घेऊ थोडं मीठ. आता एक वेळेस त्याला आहे ना हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ सगळीकडं पसरलं पाहिजे. ही रेसिपी ना तुम्ही माझ्या पद्धतीने ना एक वेळेस ट्राय करून बघा. तुम्ही चिकन मटनची बिर्याणी वगैरे ना सगळं विसरून जाल, इतकी 1 नंबर हिची चव आहे. आणि जर विश्वास नसेल ना तर करून बघा या पद्धतीने, सेम टू सेम पद्धतीनं. आता याला ना जरा आहे ना उकळी फुटू द्या आपण बरं का. बघा आता उकळी फुटलेली आहे. आता त्याच्यात काय करायचं, मस्तपैकी आहे ना कोथिंबीर अशी हिरवीगार टाकून घ्यायची त्याच्यात. बढिया. आणि कोथिंबीर टाकल्यानंतर ना तिला आता मिक्स नका करू, ढवळू नका, ठीक आहे. आता गॅस आहे ना एकदम बारीक करायचा आणि 20 ते 25 मिनटं झाकण लावून त्याला शिजवून घ्यायचं आहे. 20 ते 25 मिनटं कमी गॅसवर. बघा बरोबर 25 मिनिटं आपले झालेले आहेत. हे बघा किती मोकळा मोकळा भात आहे बघा. आणि बिर्याणीसुद्धा फेल आहे बरं का याच्यासमोर. हे बघा. थोडीशी आणखी कोथिंबीर. कुणाला आवडणार नाही सांगा. एकदम टाईम सेविंग रेसिपी. जर जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर 1 टाईम, फक्त 1 पॉट रेसिपी म्हणतात याला. एक वेळेस अशी बनवून बघा. एक नंबर दिसती बरं का. हे बघा, कुणाला आवडणार नाही तुम्हीच सांगा. मस्तपैकी वांगा मसाला भात, 1 नंबर रेसिपी. ट्राय करा. चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी सगळं विसरा आणि वांगा मसाला भात हा अशा पद्धतीने ट्राय करा.